भारी वाटायला लागले. सुरुवातच आहे पण ॲक्च्युअल गड पाण्यात आहे ना, पाण्याच्या मधोमध आहे. इकडून खाली बघा पोच आहे. तर वेलकम टू अनदर व्लॉग. आपला व्लॉग इथे स्टार्ट झालेला आहे आणि आपण जात आहोत सुवर्णदुर्ग आणि तिकडचे काही बीच बघायला. अचानक एकदम जास्त पाऊस यायला लागला. एकदम जास्त पाऊस येते. तर आता बघूयात, तिकडे जाऊन भेटूया डायरेक्ट काय कसं आहे. सबस्क्राईब करो येस. आणि दापोलीतले जे पण कोणी असतील पटपट खाली कमेंट करून सांगा कुठले आहात तू. बघूया. इकडूनच पुढे अंजर्ले आणि हारणे आहे, मुरुड आहे. बघूयात, अंजर्लेला पण जाऊया. लाईट हाऊस पण आहे आय थिंक, इकडे मॅपमध्ये बघितलेलं आम्ही. अंजर्लेचं लाईट हाऊस एक आहे. बघूयात कसं काय. जास्त प्लेसेस आम्हाला इकडचे माहिती नाही म्हणून मॅप बघूनच चाललो आहे. मॅपमध्ये जे काय दिसतं तिकडे टेम्पल्स. तर आपल्याला फक्त 14 मिनिट बाकी आहेत आणि ते अशा जागेवर थांबलेलो. आणि हा पूर्ण आता आपल्याला समुद्र किनारा येणार आहे. आता व्ह्यू भेटतील तुम्हाला बघायला. हा आपला आहे सुवर्णदुर्ग किल्ला आणि हा सुरत सानप. चला लेफ्ट साईडला बघा काही. लेफ्ट साईडला बघा समुद्र किनारा गाव झालेला आहे. गावी आल्यावर समुद्र किनारा काय मी रोड बघून वाटतं आपण गोव्याला चाललोय. सेम गोव्याची प्ले किती आहे. खोताची वाडी आपण आलोय. खोताची वाडी. कोणती वाडी? खोता आहे बघ इथे ना, खोताची वाडी. बीच वाडी. ओके. कंटिन्यू पाऊस येते. बीच साईडला आलोय म्हणजे पाऊस भेटणारच. अरे कोणतं हॉटेल बुक करायचं आहे? कोणतं? सी प्रिन्सेस. अंधेरीवाला की इकडचं? नाही इकडचं. अंधेरीवाला नाही इकडचं. साहिल हिल रिसॉर्ट. साहिल का रिसॉर्ट. पाऊस जायला पाहिजे. पावसात मजा येते पण आता ती मजा आम्हाला नाही घ्यायची आहे. नंतर घेऊया पावसात. म्हणून बघतोय पाऊस जायला पाहिजे. त्या साईडनी व्ह्यू तुम्ही बघा आता येईल. समुद्र किनारपट्टी दाखव. कसं दाखवू समुद्र किनारपट्टी? पाऊस दाखव. इकडून 5 मिनिटावर आहे सुवर्णदुर्ग. आपण आलेलो आहोत. इकडूनच गडाची सुरुवात वाटते. म्हणजे असं भारी वाटायला लागले. सुरुवातच आहे पण ॲक्च्युअल गड पाण्यात आहे ना, पाण्याच्या मधोमध आहे. पाण्याच्या आत आहे. आत नाही रे, मध्ये आहे. म्हणजे मधोमध. आत म्हणजे पाण्याच्या खाली झालं. ओके. अरे बघ काल आम्ही गेलेलो किल्ले मंडणगड. आज आम्ही आलो आहोत सुवर्ण. आता दसऱ्याला चालला. आता नाही, आता बंद असणार. अरे यार. आणि आता इकडे फिरायसाठी जागा कोणती इकडं? मुरुड बीच आहे, अंदरला आहे. मुरुड बीच 7 किलोमीटर आहे. फिरण्यासाठी आता काय बीच आहे. आता काय येतं काय नाही. आता हे आता काय गाडी
तर काका बोलले लाईट हाऊस बघा, इकडून जाऊन लाईट हाऊस बघूया आपण. बघू राहिला का? हा असे काय बघू राहिले? हो असे काय बघू राहिले त्याला का? ब्रो आपली गाडी बोट नाही आहे, हे बघून आपण चालू. सीवेज टाकूया. अरे खतरनाक ना सनरूफ पुढे आहे, संदूक कुठे? अरे संदूक तर नाहीये, पात्र आहे. लाईट हाऊस आहे. आपण लाईट हाऊस बघून आता. पहिले राऊंड मार के आते. हे एंड आहे, इकडून बोटी असतील मे बी. व्ह्यू कसा आहे भावा? लाईट हाऊस कुठे? तिकडे लाईट हाऊस दाखवतो तुम्हाला. थोड्याच वेळात आम्ही वरती जाणार आहोत. इकडून असा ही आपली गाडी आहे इकडे. हा बघा सस्ता शाहरुख खान. हा मस्त आला रे व्ह्यू, मस्त रेकॉर्ड पण मस्त झालं एकदम. तर हे आहे लाईट हाऊस. असं व्ह्यू आहे इकडे. पाणी बघा. आता पूर्ण चांगला व्ह्यू दिसत असेल. तर हे क्लायमेट असं चेंज झाल्यामुळे दसरापर्यंत बोललेत की अलाउड नाही इकडे. आम्ही मॅपवर बघून आलेलो की 9 वाजता ओपन होणार म्हणून, पण 9 वाजता ओपन नाही होत आहे. सध्या आपल्याला लाईट हाऊसच फिरायला लागणार आहे. आणि याच्या पलीकडे याच्या त्या साईडला हा बघा फोटो काढायला लगेच उभा राहिला. त्याच्या पलीकडे सुवर्णदुर्ग किल्ले आहे. आणि हे इकडे असं जास्तच भरती आली आहे पाण्याला. जाऊयात आता वरती, जाऊन बघूयात कसं काय व्ह्यू आहे वरतून. आणि पुढे पण जाऊयात मुरुड बीच साईड. आता इकडे जास्त टाईमपास नाही करत, डायरेक्ट आपण जाऊया लाईट हाऊसला वरती. डायरेक्ट लाईट हाऊसवर मिळूया आता आपण. तर हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला. हा क्लायमेटमुळे इकडे आता पावसाळ्यात बंद ठेवतात बोटी जायला. बघूयात आता काय सीन. असंच बीच वगैरे फिरूयात. आणि हा लाईट हाऊस आहे इकडे, लाईट हाऊसवर जाऊया, फोटो वगैरे काढूया. हे इकडे फोटोशूट करणार आहे. दादा एक व्हिडिओ काढ ना. व्हिडिओ ठीक आहे, कॅमेरा आहे का? यूट्यूबवर ब्लॉग करत होतो. मग केले ना शेअर फोटो काढ. 3 ला असं करायचं. येते का बघू. स्टार्ट करा. स्टार्ट केलं करू. हा स्टार्ट करा. परत एक येईल ना, चालू राहू द्या. हा तरी आम्हाला इकडे भेटलं ते व्हिडिओ काढायचे. हा 1 2 ओके बस. ओके खुश काढ ना. तू लाटा बरोबर तिकडे पोज आहे, पोज आहे. थोडं मागून काढा. स्टार्ट कर. स्टार्ट केलं आहे ना. दिसतंय का बाबा? सबस्क्राईब. इकडे आता किल्ला वगैरे बघितलाय. आता डायरेक्ट
हा हा हो हो. चला आता डायरेक्ट लाईट हाऊसलाच जाऊया वरती. इकडे आपण गाडी लावली आपली. आता जाऊयात लाईट हाऊसला. इकडून काय मस्त व्ह्यू आहे. गावच्या साईडची बीच एकदम वेगळेच आहेत. आणि आपला जुहू बीच त्याच्यावर पट्टी बनवून ठेवली आहे. इकडून खाली बघा समोर. इकडून हे इकडे असं लाईट हाऊस आहे. छोटंसं लाईट हाऊस. हा छोटं आहे खूप. हा व्ह्यू बघा. थंबनेलसाठी तो मी विचार करतोय टाकायला. अच्छा मस्त चारी साईडनी समुद्र. हे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस आता बंद आहे. थोडं वरती जाऊन क्लोज व्हिडिओ दाखवतो तरी पण. इकडे असं व्ह्यू आहे. कोणीतरी पाऊस पडायला लागलाय. जरा क्लायमेट बघा. क्लायमेट एवढा मस्त झालं. आपल्याला थंबनेलसाठी फोटो पण भेटले. आपला हा जाणार आहे थंबनेलला फोटो. असं आहे. लाईट हाऊस दाखवायचं आहे तुम्हाला आता क्लोज मधून. हा असा व्ह्यू आहे इकडून. आणि हा जवळून आहे लाईट हाऊस. छोटा आहे पण असं आहे. इकडे लॉक आहे. चला तर मागच्या व्हिडिओसारखा हा व्हिडिओ पण आपण पावसाळ्यातच एंड करते. म्हणजे पाऊस पडते आणि आपण व्हिडिओ एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ? कसा वाटला हा लाईट हाऊस? मेन तर आपल्याला गडावर जायचं होतं. गड बंद आहे. मेन गडावर जायचं होतं पण गड आता जरा बंद आहे. आपले चालू आता R15 घेऊन यायचा ब्लॉग. मोठो R15 घेऊन येणार आपण आता सध्या नेक्स्ट मंथ मध्ये. येऊयात. मोठो ब्लॉग पण बघायला भेटणार. मागच्या व्हिडिओ सारखा आपण व्हिडिओ असाच पाऊस पडला आणि व्हिडिओ एंड होते. पुढचे जे काही क्लिप्स असतील आम्ही आता जे बीचेस वगैरे जातोय. हो मस्त व्ह्यू येतो इकडून. चला असा व्ह्यू आहे आणि आपण इकडेच ब्लॉग एंड करतोय. पुढे अजून 2-3 प्लेसेस आपण जातो आता व्हिजिट करायला. बीचेसच आहेत. हा असा व्ह्यू आहे इकडचा. मस्त निळं पाणी वाटते. पुढे बीच वगैरे आणि मंदिर फिरून येऊ. ते पण क्लिप पुढे सिनेमॅटिकमध्ये ॲड करून देऊ. ते बघा तुम्ही. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो. कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. आणि पहिले लाईक करा, नंतर कमेंट करा आणि मग सबस्क्राईब करा. चला भेटूयात. बाय बाय.